आणि पाटील हे आडनाव घेतलं की 3 फड डोळ्यापुढे उभे राहतात. कुस्तीचं फड, तमाशाचं फड आणि उसाचं फड. पण तुमच्या समोर बोलणारा हा पाटील की बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. अजिंक्य तारा सप्त सातारा, सप्त तारा सातारा. थोरल्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिभेचा पिसारा म्हणजे सातारा. माय मराठीच्या वाङ्मयप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. गतवर्षी दिल्लीला साहित्य संमेलन झालं. त्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर. मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक असायच्या त्या तारा भवाळकर. तेव्हापासून त्यांच्या आणि आमच्या मनाच्या तारा जुळलेल्या आहेत. थोर भारतीय लेखिका मृदुला गर्ग, नव महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्ने पाहणारे आणि ते वास्तवात उतरावीत म्हणून सतत झटणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी मला नोकरीमध्ये शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट एका साहित्यिकाकडं एक विमानतळ संपूर्ण उभारण्याची जबाबदारी दिली आणि ती मला पेलवता आली, हे मी माझं भाग्य समजतो. या समारंभात स्वागतशील आणि विनम्र असे स्वागतशील शिवेंद्रजी भोसलेजी. मला आठवतं मी पानिपताकडे निघालो होतो. पहिल्यांदा माझा विमान प्रवास. माझ्या शेजारी अभयसिंह राजे भोसले होते आणि ते मला म्हणाले की विश्वासराव, तुम्ही पानिपत या विषयाला असा न्याय द्या की पानिपत हा अशुभ शब्द उद्या पुण्यपथाचा त्याला सुगंध निर्माण झाला पाहिजे. आणि त्यांच्याच पुत्राकडून माझा आता शिवेंद्र राजांच्याकडून सन्मान व्हावा, हे मी चांगला दुग्ध शर्करा योग मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री गोरेजी, गोवा, हैदराबाद आणि बृहन महाराष्ट्रातून आलेले आमचे महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी, ज्यांना 5 पैशाचं अनुदान मिळत नाही तरीसुद्धा आपापल्या राज्यामध्ये वर्षानुवर्ष पदरमोड करून माय मराठीची राजवस्त्र सांभाळण्याचं ते काम करतात. त्याबद्दल त्यांना मी इथं मानाचा मुजरा करतो. मित्रहो, या सातारच्या 9व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण एका पाटलाला बोलावलेलं आहे. आणि पाटील हे आडनाव घेतलं की 3 फड डोळ्यापुढे उभे राहतात. कुस्तीचं फड, तमाशाचं फड आणि उसाचं फड. पण तुमच्या समोर बोलणारा हा पाटील फक्त शब्दाच्या फळामध्ये रंगणारा आहे. इथे 9व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. आणि तुम्हाला माहिती आहे की बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. आणि या निमित्तानं मला आमच्या पट्टे बापूरावांचं कवन आठवतं की ही नटरंगी नार मारी काळजाला वार, हिने पाटलाला घातला डोळा, कुलकर्ण्याला केला खोळा, मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी. हा अशी आमची ही जुनी वहिवाट आहे. आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारताना माझे गुरु बॅरिस्टर PG पाटील, माझे वाङ्मयीन गुरु शंकर सारडा यांची आठवण येते. हातकणंगलेकर, कनबरकर सर, चंद्रकुमार नलगे या गुरुजींची आठवण येते. आणि या जिल्ह्यामध्ये पाचगणित महात्मा फुले शाळेमध्ये कंठलेले ते मला मंथरलेले दिवस आठवतात. मित्र हो, सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 2 करवीर पुत्र असे होते जे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जात असताना दुर्दैवानं ते त्यापर्यंत पोचू शकले नाहीत. पण तरी त्यांचा मला वाङ्मयीन आधार होता
असे डॉक्टर आनंद यादव आणि मला भावासारखे असणारे शिवाजी सावंत यांचीही मला खूप आठवण येते.